आज आहे ना रस्त्याला लय भयानक ट्रॅफिक मध्ये पुढे जाऊन बघतो काय भयानक ऍक्सिडेंट झाला होता. तर मित्रांनो आज एकदम सकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय. आता आम्हाला जायचं एका ठिकाणी, मी ते प्लेस रिव्हील नाही करणार पण जायचंय. मी चाललोय, मित्र येतोय घ्यायला. आपण चाललेलो आहे ऑटो करून त्या चौकापर्यंत चाललेलो आहे. पण त्याच्यापेक्षा योगेश शकता हा माणूस रस्ते माहित नाही, इकडे गेला ना इकडे सरळ. अरे मी अडे तिथं रस्त्यालाच होतं. चला आता मित्रांनो जाऊ, बघू काय विषय काय नाही. थंडी फुल पॅक आहे. चाललं चला जाता आता म्हणलं गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावा. गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेतले, आता जातोय. आता निघतोय डेस्टिनी का. तीन भाई और तीनों तबाही. नंतर आता 110 किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे आमचं. आता राहिलंय 30 किलोमीटर. टोटल 140 किलोमीटर होतं नगरपासून जेजुरी 140 आहे. आम्ही 110 कम्प्लीट केलंय आणि आता राहिलंय 30 किलोमीटर. होऊ शकतं थांबलो थोडं, गाडी लय गरम झाली. आम्ही पण थोडं ताटलोय, त्याच्यामुळे म्हणलं थोडं थांबावं, गाडीला रस द्यावा म्हणलं. गाडी फुल गरम झाली, इंजिन फुल गरम झालं गाडीचं. आणि पंधरा थांबला येतं. आमचं फक्त एवढंच आहे, लवकर जायचं आणि तिथून लवकर निघायचं. आता पुढे ना नाश्ता करता थांबतोय आम्ही. नाश्ता करून 2 मिनिटं ते रेस्ट करून मग निघू. रोड एकदम क्वालिटी लागलेला आहे आम्हाला. रोड एकदम म्हणजे डेंजर रोड आहे. 100-80-90 ने आम्ही चालतोय. त्याच्यामुळे आलोय लवकर. आता परत निघलोय. चला तर मग भेटूया नाश्त्यासाठी थांबलो होतो. मिसळ पाव नाश्ता करायचा डायरेक्ट जेजुरी. आता गाडीवर बसून आताची जरा थंडी कमी झाली. थंडीवर जाऊ तिथं जेजुरीमध्ये जाऊ, कसा विषय काय विषय. आणि मग शूट पण घेणार आहे मी तिथं. आम्हाला माहिती नाही, आता बाबांना विचारलं लगेच येतो का मोरगाव मध्ये आहे ना. मोरगाव बसली बे पण शॉर्टकट आहे. कार रोड आहे. नाही हो का 6 किलोमीटर मोरगाव. मेन हायवे 12 पुणे. इकडून जवळ पडेल का इकडून जवळ पडेल. शॉर्टकट आहे एकदम. इथून का सरळ जायचं का. त्याच्यामुळे केला तार आहे. मोरगाव मधून चौकात न देते हे तार आहे. बाबांकडून आता ऍड्रेस विचारलेला आहे. बाबून एक शॉर्टकट होता. बाबा म्हणले रस्ता कच्चा आहे तो, त्याच्यामुळे इकडून हायवे आहे. हायवेने जावं तुम्ही कसं पटकन जाता. रस्ता कच्चा असल्यामुळे कुठे हायवे ऑन द वे हायवे. मित्रांनो आलेलो इथे कर म्हणून करा म्हणते तिथं. आता आलेलो आहे जेजुरी मध्ये आलोय. आता जवळजवळ आम्ही करा म्हणून आहे तुम्हाला दाखवतो मी. याची तयारी चालू आहे आंघोळीसाठी आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. दिस व्ह्यू इज अ व्हेरी डेंजरस. सकाळी त्याची तयारी चालू आहे आंघोळीची. इकडे पूजा वगैरे सगळं चालू आहे. बघू शकता व्ह्यू कसला भारी व्ह्यू आहे.
हे बघा पावायचं होतं. मी तर काय आंघोळ करणार नाही होत पाण्यात हातबीत बुडवणार आहे, थोडं तोंडाला पाणी वगैरे लावणार आणि लगे वर येणार. आंघोळ तो करणार आहे, मी नाही करणार. बघू शकता गर्दी पण किती बरीच गर्दी तिकडे, जास्त गर्दी त्याच्यामुळे आम्ही इकडे थांबलोय. बघू शकतो इकडचं आहे. आणि याचं चाललंय वरडायचं काम, काय चाललंय काय माहिती. आता मग आता भेटू आंघोळ बिंघोळ झाल्यावर. चाललंय सगळं आंघोळ वगैरे झालंय. म्हणजे मी नाही केली, मी तोंडात पण धुतले, त्याने आंघोळ वगैरे केली. आणि चालू आहे पूजेचं वगैरे काय असेल ते. मी बघतोय इकडे तिकडे कसं आहे, म्हणजे कसं असतं. आणि ते मला बोललाय की लग्न झाल्यानंतर तू बघून घे, तुला सगळं लग्न झाल्यानंतर हे तुला पण हे करायचं आहे सारं. त्याच्यामुळे आता बघतोय मी इकडे तिकडे फिरून काय प्रोसेस राहते काय नाही. आता ज्याचं लग्न झालंय त्याला माहिती असेल की काय काय करावं लागतं. सांगतो इकडं 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 सारं इकडं लोक आंघोळ करतात, इकडं पूजा वगैरे चालू आहे सारी. इकडं पण इकडं पूजा करतोय तो मित्र. आणि मी रिलॅक्स मध्ये इकडे तिकडे फिरतोय, मस्त काय टेन्शन नाही काय नाही, एकदम रिलॅक्स मध्ये. त्याची पूजा करायची आहे, पूजा वगैरे काय करून मग भेटतो आपण थोड्या वेळात. आम्ही चाललोय गडावर, म्हणजेच मंदिरात. पूजा वगैरे सगळं झालंय. त्याला म्हणलं जाऊ गडावर. मला नाही जाणं जास्त खोकल्यात आहे. आता इथून कडे दिसतोय मला वारता. होऊ शकतंय तुम्हाला गड दाखवतो नाही दिस किंवा नाही दिसत. इकडं गड आहे, आम्ही चाललोय गडावर. शोध वगैरे घेतो, पाय व्यापत लगेच रिटर्न. तरी असलं पण आवाज चला तर भेटूया गाडावर गेल्यावर. आलोय मित्रांनो गाड्यावर, आता चाललोय दमादमानी. ऑलरेडी एवढ्या पायऱ्या चढून आलोय. त्यात एक जण मला भेटला म्हणतो फोटो काढ. फोटो कुठं काढतो म्हणलं येड्या. हो आता आलोय चाललोय दमादमानी. आजारावर असल्यामुळे बरीच गर्दी इथं, आणि मला का खोकला जमून द्यायला. येऊ शकता आलोय आता गाडावर. इकडे इकडे काम चालू आहे वाटतं. इकडून रोड आहे आता. इकडे काम चालू असलं पायऱ्यांचं काम चालू असलं इकडून रोड आहे सध्या. हॅलो गाड्यावर जाऊन जर जास्त गर्दी असली वरती तर ब्लॉग घ्यायला का जमणार नाही, पण मी शूट जरूर घेईन. किती गर्दी थांबल्यात वर येतोय आता. नाही जास्त जर गर्दी असली तर ब्लॉग काढलं का जमणार नाही. लागला त्यांना 100% झाला व्हिडिओ एक्स्ट्रा नाही ये नाही होऊ शकता. आता चाललोय मित्रांनो उबड खाबड रस्त्यातून. बघू शकता गर्दी पण तेवढीच आहे. बिना चपलाच्या होऊ शकते गर्दी तुम्ही एवढ्या गर्दीतून खाली फुल दगड आपल्या रस्त्याकडे लागण ना कपची वगैरे पायाला. आता इकडून पायऱ्या सुरुवात असते. पाय कापून इकडून पायऱ्या सुरुवात होता. आमचा महाराजच्या मागच राहिलेला आहे, त्याच्याकरता थांबतो मग इकडून जातो. खालीच गर्दी जास्त, वरती गर्दी नाही एवढी. आई पण मला दिसले नाही, वरती पण बरीच गर्दी बघू शकता.
बरीच गर्दी करतो का एवढ्या गर्दीत ब्लॉग चालू ठेव मला काय घेणं त्यांनी कोण काय बोलेल कोण नाही काहीच घेणं त्यांनी आपण फक्त ब्लॉग काढायचा आपला नो टेन्शन कोणी किती बघू द्या कोणी काही करू द्या आपल्याला घेणं त्यांनी त्याच्यामुळे आपण आपलं ब्लॉग कंटिन्यू आणि मग गर्दी बघू शकतो चाललंय आता वरती आजूबाजूचे बघते गारे गरम आहे गारे गरम आहे गार गरम त्यांचं चालू आहे आपलं चालू आहे आपल्या गाड्यावर जायचं आता जाम बघतो जाऊ आता वरती जाऊ पाय व्यापाड वगैरे सगळं करू मग जाऊ तब्येत थोडी डाऊन आहे आपलं सारखं आहे बरेच लोक आहेत माझ्याकडे पण मी मला काय घेणं नाही त्यांचं मी टेन्शन नाही घेत मी कंटिन्यू माझा ब्लॉग चालूच मी जर लोकांचं घेऊन बसलो हे बघतील ते बघतील मला काही फरक नाही पडत तसं लोक बघू ना बघू ब्लॉगर आहे त्याच्यामुळे आपलं ब्लॉग चालू ठेवायचं कंटिन्यू आणि टोटल 8 गर्दी वगैरे गर्दी लय गर्दी आम्हाला वरती जायलाच बरं तरी आम्ही नवीन गाड्यावर नाही जुन्या गाड्यावर नाही गेलो आम्हाला संध्याकाळ झाली असते पायऱ्या चढता चढता अजून बरंच बाकी मित्रांनो वरती जायचं चालला तर मग भेटूया वरती गेल्यावर देवापाशी गेल्यावर झालेलं दर्शन वगैरे झालं आज चाललेलं आहे मला नाही माहिती मी किती पिवळा झालोय पण झालोय कारण जो जे जिरलोय तो बिना लग्नाचाच पिवळ होतो एवढं नक्की गर्दी चाललोय गर्दीतून वाट काढत चाललोय नादारा बघू शकतो अजून बघू शकतो नादारा एकदम परफेक्ट स्थळ वेळ सारं सगळं दिसते पूर्ण शहरच दिसते आता मी ज्या वेळेस आरशामध्ये बघल त्यावेळेस मला समजेल मी किती पिवळा झालोय नाही बस झालं त्याच्यामुळे जास्त पिवळा झाला असेल काय भांगार रोडात असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला गर्दीमध्ये रास्ता काढत चाललेला आहे बाकीचे म्हणते आता एकटा आलो नंतर जोडी निवडील आपलं कसं काही नाही जाऊ आहे तेव्हा बघता येईल एकटा येऊ शकतो एकटा तर माहिती यायचं असं काही नाही की जोडीने जायला पाहिजे देव आहे देवासाठी एकटं जरी आलं तरी चालतं गर्दी बघू शकता पंटर बघितला किती पिवळा आलाय आता ठीक आहे याचं तर लग्न झालं पिवळा झालं काय विषय नाही याच्याकडे फोटो काढायला नाही 100% या फोटो काढायला जाहिरात करून टाकली बिचाऱ्याची नको उगाच तू नाराज त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करून टाकली उगाच नको नाराज तू त्याच्यामुळे जाताना पण म्हणला मला फोटो काढ बाबा कुठं फोटो काढ तिथं मी जाम झालो सर इथं मारण्याची गर्दी प्रमाणाच्या बाहेर गर्दी खास करून इथं न्यूली मॅरेज म्हणजे जे काय म्हणतात लवली नाही न्यूली मॅरेज लोक आहेत म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालं ते जोडे जास्त येतं आता कारण की लग्न सीझन चालू आहे ना त्यामुळं नवीन जे लोक आहेत लग्न झालं ते जास्त येते तिथं आमच्यासारखं काय आम्ही असं येतच राहतो कधी पण हां इथपर्यंतच ठीक होतं पण इथून खाली लय भांग करतो आता आम्ही शॉर्टकट सोडून आम्ही डायरेक्ट लॉंग काय म्हणते लॉंग रस्त्याने चाललेलो आहे आता लय व्हेरी लॉंग रस्ता शॉर्टकटने गेलो असतो पण शॉर्टकटने जायला
या भाऊचे काही तसे हाल नाही. जाऊ दे अपलोड होईल. पब्लिक तुमचा जर सपोर्ट राहिला ना, क्या बोलते पब्लिक. तुमचा जर सपोर्ट राहिला ना, लवकरच आपण फॉर्मला येऊ. लवकरच कमिंग सून करू आपण लवकरच, तुमचा जर सपोर्ट राहिला तर. बाकी काय विषय नाही. आता आम्ही येत होतो, आम्ही आल्यानंतरच ही गाडी आलेली, आमच्या आधी नाही आली, आम्ही आल्यानंतर आली. ते मला नाही माहिती का. काही काही लोकांनी गाड्या वर चढून आणल्या. आप्पाला म्हणलं गाडी वर चढून घे, आप्पाने दिली खाली गाडी लावून. शॉर्टकट रस्ता इकडून, आम्ही आलो असं इकडून. कुठं पाय बेक आपलं तर कुठं टेन्शन, त्याच्यामुळे नको, नो टेन्शन. थोडं कष्ट झालं तरी जाऊन पण लांबूनच जाऊ म्हणलं. मातीचे मऊ पाय. जास्त गर्दी असल्यामुळे मला दर्शनाचं, मी दर्शन घेतलं, लांबूनच घेतलं ते पण बाहेरून. जास्त गर्दी असल्यामुळे ब्लॉग चालू नाही ठेवता आला. आता चालू करतो. जातोय पाऊस शिव मानणार का बोल ना. काय म्हणला? मला काहीच नाही घ्यायचं, जे काय घ्यायचं ते तुला घ्यायचं. बाहुले बिवले तिकडं पेडा, शिव मानणार पेडा. तर आला कधी जेजुरीला तर घ्या भाऊ. आली पर गर्दी. इथं तुम्हाला गर्दी दिसणार, मोकळं दिसणारच नाही, अजिबात नाही दिसणार, कधीच नाही दिसणार. कोणता वार असू द्या मग, खास करून ड्रायव्हर दिसती गर्दी. त्याच्यातून तुम्ही जर गर्दीतून रस्ता काढून निघले तर लवकर दर्शन. गर्दीच्या भरशावर बसले तर तुम्हाला डायरेक्ट दिवस जाणार. त्याच्यामुळे गर्दीच्या भरशावर नाही बसायचं, गर्दीतून रस्ता गाडीत चालायचं आणि लवकर दर्शन घ्यायचं, लवकर निघायचं. आम्ही तेच करू. गर्दी बघू शकतो. फुल गर्दी झाली सध्या. मला नेमकी कळा नाही एवढी गर्दी एवढ्याच जागेत काय. इथून तिथून आलो आम्ही, अजिबात गर्दी नव्हती, एवढ्याच जागेत गर्दी. आता मला असं वाटतं पुढे ते शिवनंदी नंदी देव असल्यामुळे तिथे ना मध्ये गर्दी असेल. आणि इथे काहीतरी पूजा वगैरे चालू आहे त्याच्यामुळे गर्दी राहते. बाकी काय गर्दी जाऊ खाली खाली गेलं. आता माझी कॅपॅसिटी नाही बोलण्याची. पाणी पिले तर पाणी बी मग मी बोलू शकतो, नाही तर मी बोलू शकणार नाही. पाणी पितो आता डायरेक्ट खाली गेल्यावर भेटतो. मित्रांनो गडावरून दर्शन वगैरे सगळं करून आम्ही आलोय खाली. आता निघलो आम्ही नगरला रिटर्न. नगरला जाता जाता मध्येच मारला तो बाहेर ॲक्सिडेंट झाला होता रोडवर. तर म्हणलं ॲक्सिडेंट काय झालं नेमकं. पुढे जाऊन बघितलं तर काही ट्रकच चमटला होता. चमटला ट्रक पण मलाच वाटायला लागलं. मला म्हणलं निघा पाहिजे आता, पोलीस आले तर म्हणलं हाणायचे आपल्याला मारण्याचे. त्याला म्हणलं पुढं नाही आलं तर लगेच मारण्याची ट्रॅफिक लागली. म्हणलं पुढे जाऊन बघितलं तर बघा मारण्याचे भांडणं चालू आहे. त्याला म्हणलं त्याला इथून पण निघा म्हणलं आपलं. परत रेल्वेची आपण एक तर रेल्वेच्या पटरीतच उभं आहे म्हणलं, पटकन निघून घ्यावं यांचे पुढं बघा यांचं काय चाललंय. आपण निघून घ्या म्हणलं, रेल्वेची मार द्यायची उडून बिडून लगेच निघून घ्या म्हणलं आपण इथून. चला म्हणलं ओम नमो आदेश. चाललोय मी आता. त्यांनी मला रोडला सोडलंय, त्यांनी चाललोय की देवाचं पाणी घेऊन आलोय. आता दिवसभर गाडीवर आणि तिथं जेजुरीमध्ये फुल पांढऱ्यांनी भरलेलं आहे. त्याच्यामुळे लोक थोडा हे झाला असेल. जातो घरी, फ्रेश होतो, मग जायचं आपल्याला. नाही कुठं नाही जाणार, मी झोपून घेणार आहे. कारण की तब्येत ऑलरेडी माझी डाऊन आहे. खोकला वगैरे येते मला, ताप पण आहे थोडा पण एवढा नाही. एवढं खोकला वगैरे असून करतोय ब्लॉग करतोय, कारण की करावंच लागणार मित्रांनो. कंटेंट क्रिएशन चालू केलं म्हणलं, ब्लॉग वगैरे
जो माणूस कंटेंट क्रिएशन चालू करतो ना त्यांनी लोकांचं त्याला तो जर लाजला तर समजला. तो जर कधी लाजला ना की लोक काय म्हणतील काय म्हणतील, तो कधीच कंटेंट क्रिएशन स्टार्ट नाही करू शकत. आता मी लाज सोडून दिली त्याच्यामुळे मी काही हे नाही करू शकत, बंद नाही करू शकत. आता चाललोय जाऊ घरी. तर मग भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजच्या करता एवढंच बस. मित्रांनो जर ब्लॉग आवडला असेल तर तेवढं फॉलो करून टाका राव. फॉलो करायला काय जातंय.